किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपर शिथिल, मनोवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तो श्वास सोडता पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुख. कृती थांबूया. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. दोन्ही हात जोडून घेऊया. ओंकाराची प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. करूया नवमुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंडल. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे. आज आमच्या डोंबिवलीमध्ये MIDC मध्ये स्फोट झालाय. बॉयलरचा स्फोट. खूप जोरात स्फोट झालाय आणि अख्ख्या आजूबाजूच्या 3-4 किलोमीटरच्या परिसरामध्ये त्याचे असे हादरे बसलेत. मला वाटलं आता परत लाईट वगैरे जाते की काय, आपला वर्ग होतोय की नाही, पण लकीली अजून तरी काही प्रॉब्लेम नाहीये. पण तिकडे खूप मोठं नुकसान झालंय घरांचं आणि तिथल्या कंपन्यांचं. असे वरच्यावर स्फोट होतच असतात डोंबिवलीमध्ये MIDC मध्ये. विश्रांती. आज आपण सुरुवात दंड स्थितीपासून करूया. उठून उभे राहूया. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आणि आता दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही हात जे आहे ते फोल्ड करूया. हाताच्या तळवे जमिनीला समांतर. म्हणजे हात आपल्याला असे फोल्ड करायचे आहेत. हाताच्या तळवे जमिनीला समांतर. आणि आता उजवा पाय वर, मग डावा. असे हात छातीपाशी असतील. हात छातीपाशी ठेवायचे आणि हाताच्या तळवे जमिनीला समांतर. 1 2 3 4 5 6 7
9 10 11 12 13 14 15 16 17 19 20 बरं थांबायचंय. आणि आता बघा डाव्या हाताचा जो कोपर आहे तो डाव्या गुडघ्याला लावायचा. उजव्या हाताचा कोपर सॉरी डाव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याला आणि उजव्या हाताचा कोपर डाव्या गुडघ्याला असं क्रॉस करायचं. ठीक आहे बघा 1 2 3 बरोबर 4 5 6 हा 7 8 9 10 बरोबर. थांबायचं थोडा वेळ विश्रांती घेऊया. आणि आता आपल्याला करायची इंजिन दौड. आता इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. उजवा हात पुढे डावा पाय फोड. बघा उजवा हात पुढे डावा पाय फोड, मग डावा हात पुढे उजवा पाय फोड. अशी आपल्याला कृती करायची. इंजिन दौड. इंजिन कशी चालते? एक पाय पुढे एक पाय मागे तसं त्या प्रकारे. ठीक आहे सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 आपल्या टाचा मागे सीटला लागू देत. हा 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता जरा हात फोल्ड करा आणि मग त्या प्रकारे कृती करा. हात फोल्ड करा आणि पुढे मागे. हा बरोबर बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. थांबायचं. विश्रांती. श्वासाची गती वाढल्यासारखी वाटत असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडा. दोन्ही हातात आपल्या कमरेवर ठेवूया आणि उजवा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे आपल्याला न्यायचा आहे. तुम्ही डाव्या हाताने एखाद्या भिंतीचा सपोर्ट घ्या आणि कृती केली तरी चालेल. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बरोबर. आणि आता उजवीकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बरोबर. आणि आता ही स्मृती विरुद्ध करतो. डावा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता डावा पाय डावीकडे आणि मध्य पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बरोबर. थांबायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर. हिप रोटेशन. कंबर आपली उजवीकडे पुढे डावीकडे पाठीमागे. उजवीकडे पुढे डावीकडे पाठीमागे. उजवीकडे पुढे डावीकडे पाठीमागे. उजवीकडे पुढे डावीकडे पाठीमागे. बरोबर. अजून एक छान. अँटी क्लॉकवाईज. डावीकडे पुढे उजवीकडे पाठीमागे. 1 बरोबर 2 3 4 5. थांबायचंय. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले किंवा दोन्ही पायांमध्ये आणून दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि एकदा आपल्याला उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात उजव्या खांद्यावर थोडस असं क्रॉस करून आपल्याला हात फोल्ड करायचे. बघा 1 2 3 हा 4 5 6 7 8 9 10 बरोबर. थांबायचंय. बरोबर थांबायचं. आता दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्या आणि आता बघा उजवा हात वर द्या, डावा हात खाली. आपल्याला थोडस सिंक्रोनायझेशन करायचंय. न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. बरोबर. उजवा हात वरून
म्हणजे वरती न्यायचा आणि मग तो मागे गोलाकार फिरेल आणि डावा हात खालून मागे गोलाकार फिरेल. ठीक आहे, बघा सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थोडस हे आपल्या ब्रेनचं कोऑर्डिनेशन आहे. तुम्ही हा गेम तुमच्या मुलांबरोबर पण करू शकता. हा, पुन्हा दोन्ही हात समोर घ्या. हाताच्या मुठी वळवायच्या आहेत, अंगठा हातमध्ये, त्याच्यावर 4 बोट. आणि आता डावा हात वर जाईल, डावा हात थोडासा वर घ्या, उजवा हात खाली, आणि आता गोलाकार फिरवायला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय. आता इथे थोडस आपलं प्रॅक्टिस पण पाहिजे आणि थोडस आपण घरी प्रॅक्टिस, आपलं थोडं आपल्या मेंदूशी आणि आपलं कनेक्टेड होणं गरजेचं आहे. म्हणून ही थोडस एक वेगळी एक्सरसाइज आहे, विश्रांती. आता दोन्ही पाय जोडलेले किंवा थोडस अंतर. उजवा जो हात आहे डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या, उजवा हात. हा, आणि तो आता मागून उजव्या हाताचा तळवा डाव्या कानावर ठेवा. उजव्या हाताचा तळवा हा डाव्या कानावर, बरोबर. आणि थोडासा कान जो आहे ना आपला डावा कान, तो थोडासा असं उजवीकडे असं पुश करा, थोडासा. आपलं मानेपुढे सांधे जे आहेत ना ते सैल करतो, एकदम हलक्या हाताने ना थोडस प्रेस करायचं आहे. प्रेस प्रेस प्रेस, रिलॅक्स. उजवा हात पुन्हा डोक्याच्या दिशेने वर आणि खाली. आता डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचा आहे आणि त्याचा हाताचा तळवा उजव्या कानावर ठेवायचा आहे. आणि आता उजवा कान थोडस आपल्याला डाव्या साईडला पुश करायचं. आपल्याला पुश नाही व्हायचं, फक्त तिथल्या तिथे आपल्याला मान आपल्याला थोडीशी अशी एक प्रेशर द्यायचंय. उजवा हात एकदम रिलॅक्स असेल, हलकस प्रेशर द्यायचं आणि मग रिलॅक्स. पुन्हा दोन्ही उजवा हात डावा हात वरती डोक्याच्या दिशेने आणि मग तो खाली करू. बरोबर. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची, ती पकड आपल्या मानेच्या मागे. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. श्वास घेत लांब करायचे मानेच्या मागे. हा, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. अजून एक राऊंड. श्वास घेत लांब, जास्तीत जास्त लांब, श्वास सोडत जवळ. आता दोन्ही हात आपल्या खांद्यांवर ठेवा, हातांची बोटं दोन्ही खांदे कोपरं समोर असतील. आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता आडवे करा दोन्ही हात आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. साईडनी श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हातांचे पंजे एकमेकांच्या जवळ येऊ देत. नमस्कार स्थितीमध्ये जोडून घ्यायचे हात. हा, आणि श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करा. आपण सगळी आपली सकारात्मकता, प्राणशक्ती आपल्यात भरून घेतोय आणि मान मागे सैलसर सोडा. खूप सारी ऊर्जा आपण भरून घेतोय आणि श्वास सोडत सोडत मान मध्यभागी, दोन्ही हात पुन्हा समोर. आपली सगळी अशुद्धी, व्याधी आपण ह्या सोडून देतोय. पुन्हा एकदा श्वास घेत घेत दोन्ही हात लांब. चैतन्य आपण आपल्यामध्ये सामावून घेतोय. मान मागे सैलसर सोडा. एक हलकस स्मितहास्य चेहऱ्यावर. श्वास सोडत जाणं. आपल्या व्याधी आपण बाहेर सोडून देतोय श्वासासोबत. अजून एक राऊंड. श्वास घेत घेत दोन्ही हात लांब. प्राणशक्तीचा संचार आपल्यात होतोय. मान मागे सैलसर सोडून द्या, हलकस स्मितहास्य चेहऱ्यावर. आणि आपला श्वास सोडत आपल्या सगळ्या चिंता पुन्हा एकदा आपण सोडून देतोय. आता श्वास घेत दोन्ही हात वर, श्वास सोडत सोडत. श्वास घेत वर, श्वास सोडत सोडत. एक लास्ट राऊंड. श्वास घेत वर आणि तो तिथेच थांबायचंय. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे स्क्रीनकडे, सॉरी, स्क्रीनकडे जाऊ दे.
आणि टाचा जमिनीपासून वर स्ट्रेच. छान. पूर्णपणे आपल्या पायाच्या बोटापासून ते आपल्या हातापर्यंत जे वरच्या दिशेने ताणले गेले तिथे पूर्णपणे खेच येतोय आपल्या संपूर्ण शरीराला. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 5 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स. सावकाश आपले टाचा जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात पुन्हा एकमेकांच्या समोर घ्या. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत दोन्ही हात समोरून खाली येतील. श्वास सोडत सोडत हात खाली आणि विश्रांती. आता आपण त्रिकोणासन क्रिया करणार. आसन नाही करणार तर क्रिया करणार. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे असं आपल्याला वळायचं आहे. उजवीकडे वळताना डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल आणि डावीकडे वळताना उजवीकडे वळताना उजवा हात वर आणि डावीकडे वळताना डावा हात वर. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही हात खांद्यातून सरळ, कमरेतनं पुढे झुकायचं आहे आणि सुरुवात करूया. उजवीकडे 1, डावीकडे 2, उजवीकडे 3, डावीकडे 4, उजवीकडे 5, डावीकडे 6, उजवीकडे 7, डावीकडे 8, उजवीकडे 9, डावीकडे 10. थांबायचंय. मध्यभागी यायचं. दोन्ही हात खाली, पायांमधलं अंतर कमी. विश्रांती. सूर्यनमस्कार. मॅटच्या पुढे उभं राहायचं. आता ज्याला चेअरवाले सूर्यनमस्कार करायचे त्यांनी चेअरवाले करू शकतात. आपण मॅटची सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडले, हात शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटून घेऊया. दोन्ही हात जोडून घेऊया आणि गायत्री मंत्राचा पाठ करूया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. करूया. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन, 6 साष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून 3 आपल्याला करायचे. आता फक्त अंक मोजेल त्याप्रमाणे सुरुवात करू. ओम खगाय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. ओम सवित्रे नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12. शेवटचा. ओम सवित्रे नमो नमः. आता हा आपण श्वासाशी आधारित करूया. 1 श्वास सोडून द्या, 2 श्वास भरून घेऊया, 3 श्वास सोडूया, दोन्ही हात खाली, 4 श्वास घेत डावा पाय मागे, 5 श्वास सोडायचा, 6 श्वास घ्यायचा सोडायचा. साष्टांगासन. श्वास घ्यायचा सोडायचा, 1 श्वास थांब. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आणि श्वास घेत 7, श्वास भरून घेत 7, श्वास सोडत 8 पर्वतासन.
श्वास भरून घेत 9 डावा पाय पुढे, 10 श्वास सोडायचा, 11 श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आणि 12 श्वास सोडायचा. नमस्कार. मुख धोती. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सुरू. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये आणि मग पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. श्वासाची गती वाढल्यासारखी वाटत असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. श्वासाची गती वाढते तसंच त्याचबरोबर मग हृदयाची गती सुद्धा वाढते. आता दोन्ही पाय जुळलेले हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा, दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. ओके. आणि आता एकदा आपल्याला उजव्या साईडला आपल्याला जुळलेले पाय घ्यायचे, मध्यभागी यायचं आणि मग डाव्या साईडला बघा या प्रकारे किती 1 2. हा बरोबर, हा बरोबर. ठीक आहे, सुरुवात करूया. समजलं प्रत्येकाला? आपापल्या क्षमतेने करायचं आहे. एकदम रिलॅक्स. तुम्ही हाताची स्थिती कशीही ठेवू शकता, हात खांद्यातून सरळ करा किंवा हाताची पकड करा, तुम्हाला जसं सोपं वाटेल त्याप्रमाणे तुम्ही कृती करा. तर सुरुवात करूया. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. सुरुवात करूया. 1. उजवीकडे वळताना मान डावीकडे जाईल, डावीकडे वळताना मान उजवीकडे जाईल. 2 3 4 5 6 7 8 9 10. मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही पाय सरळ करूया, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. दोन्ही पाय मध्ये अंतर, विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता एकदा पावलं स्वतःकडे खेचा, जमिनीकडे ताणा. पावलं स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. दोन्ही हात सुद्धा समोर घ्यायला हरकत नाही. म्हणजे पावलं आणि आपल्या हाताचे तळवे एकदा स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. 1 अप डाऊन, 2 अप डाऊन, 3 अप डाऊन, 4 अप डाऊन, 5. थांबायचंय. हाताच्या मुठी पळून घेऊया आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज रोटेशन. पावलामध्ये आणि मनगटामध्ये एकत्रित हालचाल. उजवीकडून डावीकडे. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5. थांबायचं. पुन्हा दोन्ही हात खाली, दोन्ही आता हातांची बोट आपल्या खांद्यावर ठेवा आणि तिथल्या तिथे शोल्डर रोटेशन करून घेऊया. दोन्ही कोपरं समोरून जॉईंट करून घ्या आणि श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 अगदी सावध. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 तिथल्या तिथेच रोटेशन. 3 अँटी क्लॉकवाईज. आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 विरुद्ध बाजूने, मगाशी जसं केल्याचं त्याच्या विरुद्ध बाजूने. 2 3. गती थांबायची. दोन्ही हात खाली, विश्रांती. करणार आहोत आपण आता मत्स्यासन. त्याच्या आधी थोडा वेळ विश्रांती घेऊया. श्वासाची गती नॉर्मलला येऊ दे. यथाशक्ती प्रयत्न, सर्वायकलचा त्रास असेल तर मत्स्यासन करणं टाळायचं आहे. फक्त कमरेच्या खाली हात घेऊन त्या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबलात तरीही चालेल. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे किंवा पाठीच्या मणक्याची दुखणी आहे त्यांच्यासाठी ही सूचना. बाकीच्यांनी सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन घालण्याचा प्रयत्न करा किंवा साधी मांडी. शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. ओके. मत्स्यासन आपण मला असं वाटतं पाहिलेलं आहे.
मागच्या 1-2 आठवड्यापूर्वी तशीच कृती करायची. कॉन्ट्राइंडिक्शन पुन्हा एकदा सांगते. सर्वायकलचा त्रास असेल आणि त्याचबरोबर कंठामध्ये जर कुठलाही म्हणजे सूज असेल किंवा टॉन्सिलचा त्रास असेल तर हे करणं टाळायचं आहे. शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, अगदी हे काहीही जमत नसेल तर दोन्ही पाय सरळ करा. आणि ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी दोन्ही पाय सरळ करा आणि आपल्या हातांचे तळवे आपल्या मांडी आपल्या सीटच्या खाली द्या आणि तिथे थोडा वेळ थांबा. बाकीच्यांनी दोन्ही हातांची बोटात आपल्या कानाच्या शेजारी येऊ दे. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला, आपलं डोकं सावकाश वर उचला आणि टाळूचा भाग जमिनीला लावा. मान आपली आतल्या दिशेला थोडीशी वळेल. मग दोन्ही हात आपल्या मांड्यांवरती, हाताची कोपरं जमिनीला. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद असेल, गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू ताणले जातात, छाती ताळव्याचे प्रसरण, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू, थायरॉइड प्रतिबंधात्मक उपचारात्मक असं हे मत्स्यासन. आपापल्या क्षमतेने थांबायचं आहे, आपल्या श्वासाकडे आपलं लक्ष द्यायचंय. देहधारणा करणार. खूप छान पूजा केली. उलटचाल करताना पुन्हा दोन्ही हातांचा आधार घ्या कानाच्या इथे आणि सावकाश डोकं वर उचला. सावकाश डोकं वर उचला आणि पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल. बरोबर, छान. जी आपण बैठक घातलीये म्हणजे पद्मासन, अर्ध पद्मासन ते सोडून द्या एकेका पायाने आणि विश्रांती. मत्स्यासनामध्ये आपल्या गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना ताण येतो. कंठस्थ ग्रंथीवर मागच्या साईडने प्रेशर येतो. म्हणून याला सप्लिमेंटरी आसन आपण करणार आहोत. सेतुबंध आसन, ब्रिज पोस्चर. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करूया. उजवा पाय, डावा पाय, दोन्ही पावलांमध्ये गुडघ्यांमध्ये अंतर असेल. टाचांमध्ये सुद्धा अंतर असते, म्हणजे टाचा सीट पासून लांब असते. दोन्ही पायांमध्ये गुडघ्यांमध्ये शोल्डर एवढं अंतर घ्यायला हरकत नाही. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या सरळ, तळवे सिलिंगच्या दिशेने. आता पुन्हा सर्वायकल त्याचबरोबर पाठीचा मणका त्रास असेल तर पुढची कृती करणं टाळायचं आहे. त्यांनी फक्त या स्थितीमध्येच बसायचंय. बाकीच्यांनी आता आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग, पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचलूया. थोडेसे हात आपले आपण ऍडजस्ट करायचे आणि आपली हनुवटी गळ्याला लॉक होईल एवढं आपल्याला आपली बॉडी वर उचलायची. बरोबर. अजून बघा थोडीशी वर उचलता येते का पूजाताई? हा हा हा, ठीक आहे, छान. पूजाताई प्रयत्न खूप छान आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घ्या, सोडून द्या. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. उलट चाल. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. कमरेचा भाग, त्याच्यानंतर सीटचा भाग सावकाश जमिनीवर. दोन्ही हात खाली, पाय सरळ आणि विश्रांती. आता पाय विश्रांती. सावकाश एका गोष्टीला वळायचंय. पोटावर पडून विश्रांती घ्यायची. कुठलाही एका गालावर पडून विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे सरळ. आणि आता आपली अपर बॉडी म्हणजे कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे ना, कमरेपासूनचा खालचा भाग एकदा आपल्याला उजवीकडे वळवायचा आहे आणि एकदा डावीकडे. आपले पाय हळूहळू उजव्या दिशेला घेऊन जा. आपली वरची बॉडी सेम असेल. आपली अपर बॉडी जी आहे ती आपल्याला हलवायची नाहीये. फक्त आपल्या कमरेपासूनचा जो खालचा भाग म्हणजे आपले पाय आहेत ना, ते जास्तीत जास्त उजव्या दिशेला घेऊन जा. अगदी सावकाश. जेवढे आपल्याला नेता येतील तेवढे न्यायचे. सी सारखा आकार प्राप्त होतो. आपली जी डावी बाजू आहे ती थोडीशी ताणली जाते आणि थांबा इथे थोडा वेळ. आता समजा नाकाने श्वास घ्यायला त्रास होत असेल तर आपली हनुवटी जमिनीवर टेकवा आणि ही कृती करा, म्हणजे आपला श्वसन मार्ग मोकळा राहतो. पुन्हा मध्यभागी, पुन्हा सावकाश पाय मध्यभागी होते आणि आता हेच पाय डावीकडे घेऊन जाऊ.
कमरेपासूनच्या खालच्या भागामध्ये हालचाल असेल व अपर बॉडी जी आहे ती आपली स्थिर आहे. जेवढं आपल्याला नेता येईल तेवढं नाही, यथाशक्ती प्रयत्न. हा, आणि थांबायचं. 1 2 3 उलट कर. पुन्हा आपले पाय मध्यभागी, जमिनीला घासत घासत पुन्हा पाय मध्यभागी. आता हीच कृती आपल्या दुसऱ्या बाजूने, म्हणजेच आपल्या अपर बॉडी जी आहे, कमरेपासूनचा वरचा भाग. आपले पाय स्थिर असतील. आता फक्त कमरेपासूनचा वरचा भाग, म्हणजे आता आपल्याला दोन्ही हात एका उजवीकडे आणि एका डावीकडे न्यायचे. सुरुवात करूया एकदा उजवीकडे. दोन्ही हात आपल्याला जेवढं उजव्या साईडला जेवढं वळता येईल तेवढं वळायचं, म्हणजे हळूहळू जमिनीला घासत घासत आपल्याला उजवीकडे थोडस सरकायचं. आणि ते थांबा थोडा वेळ. मध्यभागी या. फक्त अपर बॉडी मध्ये हालचाल असेल, लोअर पार्ट जो आहे हा आपला स्थिर आहे. पुन्हा मध्यभागी यायचं आणि आता हळूहळू पुन्हा डाव्या दिशेला जायचं. आपले हात जमिनीला घासत घासत. अच्छा, तुम्ही रोलिंग करताय का कधी? बरोबर, जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त डावी. थांबायचं इथे थोडा वेळ. बरोबर, छान. आता बघा, उजवी बाजू पूर्णपणे ताणली जाते, डाव्या बाजूला थोडासा प्रेशर येतो. मध्यभागी सावकाश मध्यभागी. दोन्ही हात खाली होते. प्रदानावर करून विश्रांती. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. कपाळ जमिनीवर आहे. दोन्ही हात खांद्यातून सरळ, हाताचे तळवे जमिनीवर आहे. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, कपाळ आणि आपले दोन्ही पाय जमिनीपासून वर उचलू. पक्षी तानासन, विमान जसं हवेत उडतं त्याप्रमाणे कृती. हा, बरोबर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश उलट चाल. श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपले दोन्ही हात, पाय, कपाळ जमिनीवर. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. पाठीवर पडून विश्रांती. आणि त्यानंतर बैठक सिद्धी घ्यायचं. अगदी सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. आता उजव्या जो हाताचा आपला तळवा आहे तो उजव्या मांडीच्या, म्हणजे हात कोपरापासून तळव्यापर्यंत हात आपल्या आपल्या मांडीच्या जवळ ठेवायचा. उजवा हात बरोबर खाली. बरोबर. हा, डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला. हा, बरोबर. थोडस स्ट्रेचिंग. थांबायचं इथे थोडा वेळ. बरोबर, ठीक आहे. हळूहळू सावकाश करा. 1 2 3 4 5. मध्यम कमरेतनं सरळ. हीच कृती विरुद्ध बाजू. डावा हात कोपरापासून ते हाताच्या बोटापर्यंत डाव्या मांडीजवळ येईल. हात फोल्ड करायचा बरोबर. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. हात कोपरातनं सरळ आणि थांबूया. 1 2 3 4 5. उलट सावकाश मध्यभागी. आज आपण करूया पद्मासनस्थ योग मुद्रा. यथाशक्ती प्रयत्न असेल, कुठेही ओव्हर ट्राय करायचा नाही. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय आणि ती पकड आपल्या पाठीच्या तळ्याच्या इथे असेल. बरं,
ज्या हाताचं मनगट पकडलंय त्या हाताची घट्ट मूठ वळून घ्यायची, साधी मांडी घालायला हरकत नाहीये किंवा पद्मासन, अर्ध पद्मासन, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. साधी मांडी घालायला पण हरकत नाही. हाताची पकड आपल्या पाठीचा मणका जिथे आहे तिथे ठेवायची, छाती जाडव्या कक्षित प्रसरण, नजर समोर. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आधी पोटाचा भाग आपल्या पायावर येऊ देत, त्याच्यानंतर आपल्या छातीचा भाग येईल जमिनीच्या दिशेने बरोबर. त्याच्यानंतर आपला गळा, हनुवटी, नाक आणि मग कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. जेव्हा आपण अशा प्रकारे ही कृती करतो तेव्हा बरोबर लोअर बॅक मधून आपण पुढे झुकतो. कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा. ज्यांचं कपाळ जमिनीच्या दिशेने जात नसेल, अंतर असेल, त्यांनी हाताची पकड सोडा. दोन्ही हातांच्या मुठी वळवा, त्या समोर ठेवा आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा. त्यानंतर ज्यांनी हाताची घट्ट मूठ पकड केलेली आहे त्यांनी हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. पाठीच्या कण्याला आलेला ताण, पुढच्या बाजूने असलेला दाब याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. ज्यांनी हाताच्या मुठी समोर ठेवल्यात त्यांनी पुन्हा एकदा हाताची पकड आपल्या पाठीच्या कण्याकडे घेऊन जायची आहे. हाताची पकड अजून थोडीशी घट्ट करायची आणि ज्या क्रमाने आपण खाली आलोय त्याच क्रमाने आता वर. सावकाश आपलं कपाळ वर उचलायचंय, नाक, गळ्याचा भाग, छातीचा भाग, पोट असं करत करत सावकाश कमरेत बसा. डोळ्यात मिटून घ्या. दोन्ही हात गुडघ्यांवर. विश्रांती, तिथल्या तिथेच विश्रांती. रक्तप्रवाह जो डोक्याच्या दिशेने होत होता तो आता पुन्हा एकदा पूर्ववत होतोय याकडे लक्ष. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. करूया पर्वतासन. दोन्ही हात जोडून घ्यायचे. हाताची कोपरे जी आहेत ही जमिनीला समांतर असतील. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. एक हलकासा स्मित हास्य चेहऱ्यावर, डोळे अलगद मिटलेले आणि दीर्घ श्वसनाची 2 अवस्था. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संत गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संत गतीने श्वास सोडूया. उलटचा. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी. दोन्ही हात गुडघ्यांवर. विश्रांती, तिथल्या तिथेच विश्रांती. करूया कपालभाती. 10 आवर्तन प्राणायामाच्या आधी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे तो श्वास सोडून द्यायचा. एक सहज श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 10 आवर्तन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कृती थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करूया. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर. आज आपण सूर्याभ्यास, चंद्राभ्यास असे दोन्ही करणार आहोत आणि त्याच्यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम. डाव्या हाताची ज्ञानमुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करूया. डावी नाकपुडी बंद करायची आहे. डोळे अलगद मिटलेले. सूर्याभ्यास. उजवीने खोलवर दीर्घ पुरं. उजवीनेच घ्यायचं.
उजवीने खोलवर दीर्घ पुरत, उजवीने संथरेच, उजवीने खोलवर दीर्घ पुरत, उजवीने संथरेच, उजवीने खोलवर दीर्घ पुरत, उजवीने संथरेच. लास्ट राउंड सूर्य अभ्यास. उजवीने खोलवर दीर्घ पुरत, उजवीने संथरेच, उजवी नाकपुडी बंद. करूया चंद्र अभ्यास. डावीने खोलवर दीर्घ पुरत, डावीने संथरेच, डावीने खोलवर दीर्घ पुरत, डावीने संथरेच, डावीने खोलवर दीर्घ पुरत, डावीने संथरेच, डावीने खोलवर दीर्घ पुरत, डावीने संथरेच. लास्ट राउंड चंद्र अभ्यास. डावीने खोलवर दीर्घ पुरत, डावीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर येऊ दे. ज्ञानमुद्रेमध्ये डोळ्यालगत मिटलेले आहेतच. दोन्ही नाकपुड्या मोकळ्या झालेल्या आहेत. आणि आता करूया अनुलोम विलोम प्राणायाम, शरीर मनाचा समतोल साधण्याचा प्राणायाम. पुन्हा एकदा उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद करूया. डावीने खोलवर दीर्घ पुरत, डावी बंद, उजवीने संथरेच, उजवीने पुरत, उजवी बंद, डावीने संथरेच, डावीने पुरत, डावी बंद, उजवीने संथरेच, उजवीने पुरत, उजवी बंद, डावीने संथरेच. लास्ट राउंड. डावीने खोलवर दीर्घ पुरत, डावी बंद, उजवीने संथरेच, उजवीने पुरत, उजवी बंद आणि डावीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर डोळ्यालगत मिटलेले. अनुलोम विलोमचा आपल्या संपूर्ण शरीर मनावर झालेला परिणाम, त्याचा अनुभव. करूया शीतली आणि सितकारीची दोन दोन आवर्तन. डोळ्यालगत मिटलेले आहेतच. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहे. सुरुवातीला करूया शीतली प्राणायाम. जीभ बाहेर घेऊन यायची. जिभेची पन्हाळ तोंडाने खोलवर दीर्घ पुरत, तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्या. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथरेच. दुसरा आवर्तन शीतली प्राणायाम. जिभेची पन्हाळ, जीभ बाहेर, तोंडाने खोलवर दीर्घ पुरत, जीवात्मध्ये थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव आणि नाकाने संथरेच. करूया सितकारीची दोन आवर्तन. ओठ विलग, दातावर दात, जीभ दोन्ही दातांच्या मध्ये असेल. तोंडाने खोलवर दीर्घ पुरत, थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव संपूर्ण जबड्याला कंठापर्यंत. तोंड बंद, नाकाने संथरेच. अजून एक आवर्तन सितकारी प्राणायामाचं. तोंडाने खोलवर दीर्घ पुरत, तोंड बंद आणि नाकाने संथरेच.
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शीतली आणि शीतकारी प्राणायाम अतिशय आपल्याला लाभदायक ठरतात. थोडेसे गरमीपासून आपल्याला काहीशा प्रमाणामध्ये तरी आपल्याला एक हलकासा दिलासा मिळतो, थोडस शांत वाटतं. आज आपण करणार आहोत विभागीय श्वसन. विभागीय श्वसनामध्ये आज आपल्याला काही मुद्रा करायच्या आहेत. तर मी तुम्हाला दाखवते. बैठक बदलायची असेल तर बदलू शकता. पुढचे अजून 10 मिनिटं तरी आपल्याला या स्थितीमध्ये बसेल. विभागीय श्वसन माहिती आपल्याला अकार, उकार आणि मकार सकट करतो आपण, बरोबर. तर सुरुवातीला आपण करणार आहोत अकार. तर आकार करताना आपल्याला ध्यान मुद्रा करायची आहे. ध्यान म्हणजे कशी? ही आपण जी ज्ञान मुद्रा करतो ना, तीच ध्यान मुद्रा. ही आपल्याला आकार करताना करायची आहे. आपल्या हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. ठीक आहे. नंतर आपण करतो उकार. तर उकार करताना आपल्याला चिन्ह मुद्रा करायची. म्हणजे जे आपले तळवे सिलिंगच्या दिशेने असतात ना, ते आपले जमिनीच्या दिशेने असतील. बघा, ही जी बोटं आहेत ना, ती आपल्याला गुडघ्यावर या प्रकारे ठेवायची. म्हणजे हाताचे तळवे आपल्या गुडघ्यावरती अशी, जी आपण अशी आपली पालती जी म्हणजे हाताची जी पाठ गुडघ्यावर असते ना, ती चिन्ह मुद्रेमध्ये हाताची पाठ सिलिंगच्या दिशेला असेल, हाताचा तळवा जमीन आणि गुडघ्याच्या दिशेने. गुडघ्यावर ठेवायचे आपले हात, म्हणजे एकदम असे खाली नाही, तर थोडेसे गुडघा आणि मांडीच्या मध्ये, बरोबर. आणि हाताची बाकीची 3 बोटं सरळ. ही झाली आपली चिन्ह मुद्रा. त्यानंतर आपण करतो आदी मुद्रा. आता ही आदी मुद्रा, हे जी बाकीची 3 बोटं म्हणजे आपल्याला मकार करायचंय. तर मकार करताना आदी मुद्रा म्हणजे ही जी 3 बोटं ओपन आहेत ना, ती बंद करायची या प्रकारे. ती बंद करायची आणि पुन्हा हाताची जी पाठ आहे ती सिलिंगच्या दिशेला. ही झाली आपली आदी मुद्रा. ठीक आहे. आकार करताना ध्यान मुद्रा म्हणजे ज्ञान मुद्रा. उकार करताना चिन्ह मुद्रा, हाताचे तळवे जमिनीच्या दिशेने, बरोबर. आणि मकार करताना आदी मुद्रा म्हणजे जे 3 बोटं आपली ओपन आहेत ती आपल्याला बंद करायची आणि हाताची पाठ गुडघ्यावरती असेल. ही झाली आदी मुद्रा. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला संपूर्ण विभागीय श्वसन करायचंय, अकार, उकार आणि मकारासहित. तर हे करताना आपल्याला ब्रह्ममुद्रा करायची. तर ती कशी करायची? सोपी. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोटं. हाताची जी हा मागचा जो भाग आहे तो एकमेकांना असा जुळवून घ्यायचा आणि हा जुळलेला भाग जो आहे हा आपल्या ओटीपोटाच्या इथे ठेवायचा या प्रकारे. ओटीपोटाच्या इथे ठेवायचं म्हणजे इथे छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होतं, पाठीचा कणा सरळ मान मध्यभागी असेल, बरोबर. ही झाली आपली ब्रह्ममुद्रा. आणि या ब्रह्ममुद्रेमध्ये आपल्याला अकार, उकार आणि मकार करायचा आहे. लक्षात आलं आता? विभागीय श्वसनामध्ये ही कृती करायची. अकार करताना आपली ज्ञान मुद्रा, उकार करताना चिन्ह मुद्रा, मकार करताना आदी मुद्रा आणि उ म करताना ब्रह्ममुद्रा. ठीक आहे. कन्फ्युजन नाही ना आता? ठीक आहे, सुरुवात करूया मग आता आपण. साधी बैठक घालायची, एकदम रिलॅक्स. तुम्हाला ज्या स्थितीमध्ये अगदी सुखकारक वाटेल हा त्या स्थितीमध्ये बसायचं. बरोबर आहे कविता ताई. ही आपल्याला उकार करताना मुद्रा करायची आहे आणि ती मकार करताना. ओके, ठीक आहे. आता आपण सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. हाताची कोपरं जी आहेत ही आपल्या शरीराच्या जवळ, कुठेही आपल्याला आपले हात असे ताणायचे नाहीयेत. एकदम रिलॅक्स ठेवायचंय स्वतःला. खांदे सुद्धा रिलॅक्स असतील. डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. प्राणस्पंदनांची अनुभूती मिळते का बघा. म्हणजे अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना झालेला स्पर्श, तिथून सुरू असणारा रक्तप्रवाह ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो, त्याची अनुभूती मिळते का बघा. पाठीचा कणा सरळ आहे, मान मध्यभागी, एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. सुरुवातीला आपण करणार आहोत विभागीय श्वसनामधलं पहिलं श्वसन अकार. जाणीव जी आहे ही आपली आपल्या कमरेपासूनच्या खालच्या भागाकडे असेल, म्हणजेच पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत आपली जाणीव असेल. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव आपली पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. आणि श्वास सोडताना अकार.
पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंतचा संपूर्ण भाग रिलॅक्स होतोय. तो अजून रिलॅक्स होण्यासाठी पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव आपली नाभीपासून पायाच्या नखापर्यंत असेल आणि श्वास सोडताना आकार शरीराचा हा खालचा भाग पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे, शिथिल होत आहे. हळूहळू आपण आपली जाणीव चढत्या क्रमाने वर वर घेत आहोत, ऊर्ध्व दिशेला घेत आहोत, संपूर्ण प्रसन्नता येण्यासाठी. आता आपली जाणीव आपल्या नाभीपासून कंठापर्यंत असेल, शरीराचा मधला भाग, आपले दोन्ही हात, उदर भाग, उग्र भाग, पाठीचा मणका, या ठिकाणी आपली जाणीव आहे. दोन्ही हातांची आता चिन्ह मुद्रा. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव आपली शरीराच्या या मधल्या भागाकडे आणि श्वास सोडताना उकार. शरीराचा हा मधला भाग शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे आणि तो अजून शिथिल होण्यासाठी पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उकार. दोन्ही हातांची आदी मुद्रा. आपली जाणीव आता कंठापासून मस्तिष्कापर्यंत असेल. शरीराचा सगळ्यात खालचा भाग, मधला भाग शिथिल झालेला आहे, रिलॅक्स झालेला आहे. आणि आता आपण आपली जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत घेतोय. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना मकार. आपल्या गळ्याच्या ठिकाणी, नाकाच्या शेंड्यावर, डोळ्यांच्या स्नायूंच्या इथे आणि आपल्या मस्तिष्काच्या इथे सटल व्हायब्रेशन, स्पंदनांची अनुभूती. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना मकार. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीरामध्ये शिथिलता, शांतता, प्रसन्नता या सगळ्याचा आपण अनुभव घेत आहोत. दोन्ही हातांची ब्रह्ममुद्रा अंगठात मध्ये आणि 4 बोट त्याच्यावर. आणि ही स्थिती आपल्या ओटीपोटाच्या इथे घेऊया. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत आणि करणार आहोत संपूर्ण विभागीय श्वसन, अकार, उकार आणि मकारासहित. खांदे रिलॅक्स असतील, हाताची कोपरं रिलॅक्स आहे, चेहरा शांत, डोळे अलगद मिटलेले, पाठीचा कणा सरळ, एक हलकस स्मितहास्य चेहऱ्यावर. 3 आवर्तन संपूर्ण विभागीय श्वसनाची, संपूर्ण योगिक श्वसनाची एकत्रित. आहे तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अ उ म एकत्रित.
खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अकार उकार मकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उ म एकत्रित. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. पुन्हा एकदा जाणीव आपल्या प्राण स्पंदनांकडे घेऊन जाऊया. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आज बुद्ध पौर्णिमा. मनातल्या मनात बुद्धांचं चित्र, त्यांची प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर आणूया. त्यांनी संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला, अष्टांग मार्ग सांगितला. त्यांची शांत तेजस्वी मूर्ती आपल्या बंद डोळ्यांसमोर घेऊन येऊया. आणि करणार आहोत ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. एकूण 11 उच्चार आपल्याला करायचे आहेत. सूचना पहिल्या उच्चाराच्या वेळेला मिळेल. बाकीचे 10 उच्चार आपण सलग एका लागोपाठ एक करणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्चार ओंकार. शेवटचा उच्चार. काही क्षण शांत. प्रचंड शांतता,
समाधान आपल्याला या क्षणी त्याचा अनुभव घेत आहोत. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणारं महामृत्युंजय मंत्राचं पठण करूया एकत्रित. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम शांति शांति शांति. आपल्या त्रिविध तापांपासून आपली मुक्ती होऊ दे. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक अशा त्रिविध ही तापांची मुक्ती होऊन आपल्याला शांती मिळू दे. आपलं शरीर आणि मनाचं सामर्थ्य अधिक बलवान सुदृढ होऊ दे आणि आपलं शारीरिक मानसिक आरोग्य असंच नेहमी निरोगी, औषध विरहित आणि व्याधी विरहित असू दे, असं आपण त्या परमात्म्याला, आपल्या इष्टदेवतेला सांगत आहोत. शांतीपाठाचं शांतीपाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर, संपूर्ण शरणागत भाव, नतमस्तक भाव, समर्पण. आपण आपली साधना ओमला समर्पित करत आहोत. ज्याच्या आशीर्वादाने आपण सुरुवात केली त्यालाच आपण ही आपली साधना समर्पित करत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्त समर्पण, नेत्र स्पर्श, अवघड डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. काही शंका असेल तर विचारू शकता. ठीक आहे, भेटूया मग उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. शुभरात्री. मीटिंग एंड करते.